मामांना निमंत्रण दिलं आणि तिथलं घरातला आमचा कुठला प्रतिनिधी समजा पोचू शकणार असतील, मामांचे चिरंजीव असतील, आमच्या सासूबाई असतील किंवा घरातला आणखीन कोण, आमच्या जाऊबाई, म्हणजे आमच्या घरातले प्रत्येक फुल फॅमिलीच ह्याच्यात आहे. कोण ना कोण प्रतिनिधी कुठल्याही कार्यक्रमाला जाण्याचा प्रत्येकजण प्रामाणिक प्रयत्न करतो. आणि युल बी शॉक टू नो, असं नाही अजिबात की कुठला पुढाऱ्याचाच कार्यक्रम आलाय आणि आम्ही त्यांचा कार्यक्रम अटेंड केलेला आहे. कुणाचीही दारात कशाचीही पत्रिका येऊ देत, ते मामांच्या शेड्यूलला लागलीच जाते. आणि तिथे मामांच्या कुठल्या दौऱ्यामुळे जर मामांना जाणं शक्य नसेल तर मग ज्याला जे कन्व्हिनियंट राहील, ज्या टायमिंगला ज्याला जे फ्लेक्झिबल राहील, तर त्यानुसार आमच्या घरातलं कुठलाही रिप्रेझेंटेटिव्ह त्या कार्यक्रमाला जातो. आणि आता हे करत करत इतकी सवय लागली आहे की माणसांशी आपुलकीचं नातं निर्माण करायची, प्रत्येकाच्या सुखादुखात सामील व्हायची, की एखाद्या दिवशी जरी ऑफ घेतला तरी असं होतं आज काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय रुटीनमध्ये. म्हणजे काल परवाच एका कार्यक्रमानिमित्त माझे स्कूल टीचर्स मला भेटले आणि ते अक्षरशः मला म्हणाले की तुझं सोशल मीडियाचं बघून असं शॉक होतं की जी शाळेतली अनुष्का होती की जी बोलायला पण नाही, मला नाही बोलायचं, ती आज इतक्या लोकांना भेटती वगैरे. मग मी काल पण टीचर्सला तेच म्हणलं, फक्त मामांची कृपा आहे. ऍक्च्युली दत्तात्रय बर्णे हे ह्यांच्याकडे कृषी खातं आहे आणि आय नो हिम बिकॉज माझ्या वडिलांनी खूप वर्ष म्हणजे ते त्यांच्या सानिध्यात होते. सराउंडिंग दत्तात्रय बर्णे मामांचं त्यांच्यासोबत होतं. त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली की ही इज सच अ प्युअर सोल. म्हणजे इतकी सर्वसामान्य व्यक्ती आहेत ते. बर्णे मामांचं तीन वेळा आमदार आहेत, ओके, पण असं कधीच वाटत नाही किंवा त्यांच्यामध्ये ती थोडासा चेंज होतो ना माणूस, अजिबात वाटत नाही. इतकं सायलेंट व्यक्ती आहे, इतके प्युअर सोल आहे, शेतकऱ्यासाठी खरंच झटणारी व्यक्ती आहे. आणि असं म्हणतो ना आपण, एखादा स्पोर्ट्स पर्सनला, एखाद्या खेळाडूला तुम्ही ते पद द्या, म्हणजे स्पोर्ट्स म्हणलं एखादं खातं द्या. खरंच एखाद्या शेतकरी व्यक्तीला ज्याला त्याचे ऍक्च्युअल पॉइंट्स माहिती आहेत, आज त्यांच्याकडे ते खातं गेलेलं आहे आणि आज ते खूप ग्राउंड लेवलला येऊन काम करतात. मामांबद्दल तुम्हाला काय सांगायचंय? घरातले मामा कसे आहेत आणि पॉलिटिकल मध्ये तुम्ही त्यांना कसं बघता? मामांविषयी बोलायचं झालं तर मी एका वाक्यात एक आवर्जून बोले की खरंच एका शेतकरी पुत्राला कॅबिनेट मिनिस्टर कृषी खातं देऊन न्याय मिळालाय असं मला वाटतं. कारण आम्ही मामा बघितलेत, घरातले आणि बाहेरचे मामा अजिबात वेगळे नाही आहेत. म्हणजे जी कायमस्वरूपीची आपुलकी असते आणि तेही सामान्य जनतेत. म्हणजे मी आज आवर्जून नमूद करू इच्छिते, कुठला पुढारी मामांबरोबर राहू किंवा न राहू, तरी सामान्य जनतेतील जी मामांची छबी लोकांच्या मनात आहे ती कधीच पुसता येणार नाही. म्हणजे मामा इतके, म्हणजे फक्त आमदारकी नाही तर जेव्हा मामा साधे कारखान्याचे डायरेक्टर सुद्धा होते ना, तेव्हा ती मामांनी पद्धत पाडली की कुणाच्याही निमंत्रणावरती मामा अगदी जनसामान्यामध्ये मिसळून त्या कार्यक्रमाला आवर्जून जातात. त्यामुळे असं अजिबात नाही आहे की हे आत्ता काहीतरी नवीन चालू केलं आहे किंवा नवीन आम्ही कुठला तरी ट्रेंड फॉलो करतो, हे असं नाही. हा मामांचाच विचाराचा वारसा आहे जो आम्ही सगळे पुढं घेऊन चाललेलो आहोत. आणि मामांबाबतीत बोलायला भरपूर काही आहे, पण थोड्या शब्दात जर व्यापायचं झालं तर असं मी आवर्जून म्हणेल, एक म्हणजे वैयक्तिक अनुभव मला शेअर करायला आवडेल. 2020मध्ये जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं होतं, फॉर द फर्स्ट 20 days मी माहेरीच होते आणि नुकताच घरी आले. आणि ज्या दिवशी महिना पूर्ण झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच मला अजून आठवतंय, मामांचा कॉल आला आणि मामा म्हणले की बिवडला असं लग्न आहे, तुला जायचं आहे. मी थोडा पॉज घेतला, कारण मी स्वतःला त्या स्पेसमध्ये बघत नव्हते की मी कुठेतरी घर सोडून कार्यक्रमाला बाहेर जाईल. पण मला अजून ते शब्द आठवतात. मामा म्हणले, ऐकलं का तुम्ही काय सांगितलंय, तुला जायचंय, कळतंय का? म्हटलं हां मी जात. मामाने असा कॉल केला, त्यामुळे आय गॅदर्ड ऑल माय करेज आणि बाहेर पडले. म्हणजे प्रत्येक वेळी असं झालेलं आहे घरात की मामांची जी प्रोग्रेसिव्ह विचारसरणी आहे त्याच्यामुळेच घरातले जे सगळे मेंबर्स आहेत त्यांचे जे इंडिव्हिज्युअल फॅक्टर्स आहेत, म्हणजे घरात इतकी लोक आहेत, तर ऑब्व्हियसली प्रत्येकाची आपापली इंडिव्हिज्युअलिटी आहे, पण त्याचा काय म्हणता येईल, ते सगळे इंडिव्हिज्युअल सेक्टर्स एका धाग्या दोऱ्याने जे बांधलेले आहेत, तर ते मेन आमच्या घराचे मामा आहेत की ज्याच्यामुळे आम्ही सगळे अजून तेवढे इंटॅक्ट बांधलेलो आहोत.
आणि फॅमिली बाबतीत बोलायचं झालं तर लग्न झाल्यावरच खूप कौतुक वाटलं की मी इतक्या एकत्र विचारसरणीची जॉईंट फॅमिली बघितली नव्हती. म्हणजे आता आपल्या म्हणजे जेव्हा आम्ही लहानाचे मोठं होतो तेव्हा न्यूक्लिअर फॅमिली सिस्टम जास्त अपरायझिंग होती की लोक मुलांच्या शिक्षणासाठी आपापले फॅमिली घेऊन आपापल्या कन्व्हिनियन्सनुसार बाहेर सेटल होतात. पण या घरात आल्यावरती इतकं कौतुक वाटलं. म्हणजे अगदी माझ्या सगळ्या सासा इतक्या एकजीवाने एकत्र राहतात आणि मला असं वाटतं की जॉईंट फॅमिलीची पायागडणीच एक महिला असते. जर महिलाच एकजीवाने एका विचाराने जेव्हा संसार थाटतात तेव्हा नक्कीच भरणे फॅमिलीसारखा आदर्श अख्ख्या समाजाला दिसेल असं उभा राहतो. अशी आमची छोटीशी पण खूप मोठीशी जॉईंट फॅमिली आहे. नाही, आणि एका गोष्टीचं मला जे तुमच्याकडून मी आता ऐकते की भरणे मामांनी तुम्हाला सपोर्ट केलंय. मला असं वाटतं की म्हणजे आपण आता बघतो लाईक इन जनरल की महिलांना बाहेर पडू देत नाहीत लोक. लग्न झालंय, चूल आणि मूल ही कन्सेप्ट जी आहे त्याच्या बियॉन्ड तुम्ही आहेत आणि बियॉन्ड बर्ने फॅमिली आहे. सो आय फील व्हेरी हॅपी की तुम्हाला तुमच्यामधले जे काही क्वालिटीज आहेत ते मामांनी बघितले आणि मग ही इज लाईक या यू शुड बी आउट. हो, डेफिनेटली. मामांचं नेहमीच एक घरात कोणाचंही असू दे म्हणजे कॅबिनेट मिनिस्टर आणि घरात इतक्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष असतं. म्हणजे मी सांगताना तुम्हाला नवल वाटेल की घरातली नातवंड कोण कुठे गेलंय का, म्हणजे त्यांना घरातली सगळी लहान मुलं जवळ लागतात. परत जे म्हणजे माझे जे दीर आहेत किंवा माझे हस्बंड आहेत ह्यांच्यामध्ये कुणाला काही अडचण आहे का, म्हणजे इतक्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःच्या व्यापातनं वेळ काढून फॅमिलीकडे. आणि तसं बघायला गेलं तर म्हणजे एवढे फॅक्टर सांभाळणं सोपं नाहीये. म्हणजे आपण साधं एक जरी प्रामुख्याने बघायला गेलं तर एकच मला मुलगा सांभाळायचा जरी असेल तरी ते म्हणजे लिटरली इतकं हेक्टिक क्युओटिक असतं ते डोक्यामध्ये पण. आणि मामा इतक्या मोठ्या व्यापातनं सुद्धा घराकडे एवढं लक्ष देतात आणि ही गोष्ट खरंच खूप शिकण्यासारखी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाईम मॅनेजमेंट. कितीही दिवस टाईट शेड्यूलवरती असला, संध्याकाळी घरी यायला उशीर झाला, मामा सकाळचा व्यायाम कधीच चुकवत नाहीत. आहे या टाईमलाच त्यांचा ब्रेकफास्ट कंटिन्यू झालेला असतो, आहे या टाईमलाच त्यांचा जनता दरबार कंटिन्यू होतो. आणि त्यांचं शेड्यूल पण तालुक्यातल्या लोकांना इतकं तोंडपाठ झालेलं आहे की घराच्या दारात अगदी 7 वाजता सगळा जनसमुदाय उभा राहिलेला असतो. आणि मामाही प्रत्येक वेळी प्रत्येक माणसाला तेवढ्याच तत्परतेने त्यांच्या समस्याचं निवारण करायला अगदी कणखर असे उभे असतात. त्यामुळं ते आमच्या सगळ्यांसाठीच प्रचंड असे खूप मोठे रोल मॉडेल आहेत आणि कायम राहतील. बिकॉज त्यांचं स्केड्यूल असं आहे, मला वाटतंय तुम्ही पण असे म्हणजे कसं की हे करतात तर आपल्याला पण नाही गोष्टींच्या सामोरे जायचंय आणि आपल्याला पण आपलं स्केड्यूल तसं तसं ठेवावं लागेल. हो, खूप. कमिंग बॅक टू भगवानराव भरणे प्रतिष्ठान, ज्याच्या तुम्ही कार्याध्यक्ष आहात, तर मला सांगा, एवढे सगळ्या गोष्टी गेल्या 10 वर्षांपासून प्रतिष्ठान चालू आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतात. शिक्षणासाठी आहे, मेडिकल आहे, भरपूर गोष्टी आहेत, विद्यार्थ्यांसाठी खूप काही काही कामं केलेले आहेत, समाज कार्य जे आहे, तुम्हाला याच्यामधलं सगळ्यात बेस्ट पॉइंट काय वाटतं? आपल्या भगवानराव भरणे प्रतिष्ठान बाबतीत बोलायचं झालं तर आम्ही बाहेरून कुठलीही चॅरिटी किंवा फंड्स घेत नाही. होल अँड सोल प्रतिष्ठान हे फक्त भरणे फॅमिली मेंबर्सच्या कॉन्ट्रीब्युशननीच रन होतं आणि ह्याच्याकडे संपूर्ण लक्ष मामांचं असतं. अगदी आपण पोलीस भरतीचे प्रशिक्षणाचे जे ट्रेनिंग असतं ते ट्रेनिंग फीस म्हणजे मोफत अशी ट्रेनिंगमध्ये आपण मुलांना पोलीस भरतीसाठी तयार करतो. मेडिकल एड्समध्ये प्रचंड अशी मदत मामांच्या मार्फत प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत असते. आवर्जून सांगायचं झालं तर कोरोनाच्या काळात आमच्या प्रतिष्ठानाने खरंच खूप उल्लेखनीय कार्य केलेलं आहे आदरणीय मामांच्या प्रेरणेतून आणि माध्यमातून. जे संपूर्ण पुणे जिल्ह्याला ब्लड कलेक्शनचं टार्गेट दिलं होतं ते अख्ख्या पुणे जिल्ह्याचं टार्गेट एकट्या इंदापूर तालुक्याने पूर्ण केलं होतं. इतकं रक्ताच्या बॅगचं संकलन असेंब्ली आम्ही प्रतिष्ठानने केलेलं होतं आणि तेही कोविडच्या काळात. त्या खातर आम्हाला पवार चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे फ्री अशी ॲम्ब्युलन्स सुद्धा मिळाली होती ॲज अ टोकन ऑफ रेकग्निशन. त्यामुळे आमचं प्रतिष्ठान प्रचंड असं समाजकार्यात अग्रेसर आहे आणि त्यातही मी आवर्जून असं म्हणेल की मामांसारखी जर प्रेरणादायी ऊर्जा कुठल्याही प्रतिष्ठानाला लाभले तर ते असंच उल्लेखनीय आणि उत्तम असं कार्य करत राहील. भगवानराव भरणे प्रतिष्ठान ऍक्च्युली हे नाव कसं तुम्हाला सुचलंय किंवा मग हे प्रतिष्ठानला हे नाव का दिलेलं आहे? ओके,
हे मामांचे चुलते आहेत. पण मी अगदी म्हणजे अभिमानाने गर्वाने हे सांगू इच्छिते की मामांनीच काय माझ्या हे 4 सासऱ्यांचं कुटुंब आहे, 4 भाऊ येथे. ह्या चौघांनी कधी वडील आणि चुलत्यामध्ये फरक केलेला नाही आहे. आणि तेव्हापासूनची फॅमिलीत ही जी विचारसरणी त्याची जी निर्मिती तेव्हापासून झाली आहे, ती तेव्हापासून ते आत्ताच्या पिढीपर्यंत रुजू आहे. अगदी म्हणजे इतकी मोठी अशी फॅमिली आम्ही अजूनही एक विचाराने आणि प्रत्येक सणाला एकत्र येऊन साजरा करतो. मला असं वाटतं जी माझ्या आयुष्यातली जी कमतरता होती की म्हणजे मला ही कधी जाणून नाही आली की जॉईंट फॅमिलीची कमतरता काय असते. ते आता लग्नानंतर लक्षात आलं की जॉईंट फॅमिली असणं हे किती मोठं बेनिफिट आहे. हे आजकालच्या पिढीला खरं तर माहीत नाहीये. जेव्हा लहान मुलं आजी आजोबांच्या सानिध्यात मोठी होतात ना, तेव्हा त्यांच्या जे ट्रेट्स न्यूक्लिअर फॅमिलीतून येतात आणि त्याच्याऐवजी जे ट्रेट्स जॉईंट फॅमिलीतून येतात ह्याच्यात खूप जमीन आसमानाचा फरक असतो. हे मी नक्कीच आजच्या या कार्यक्रमाच्या या पॉडकास्टच्या दरम्यान सांगू इच्छिते. प्रतिष्ठानच्या मार्फत आपण काय काय काम केले आतापर्यंत? महिलांविषयी बोलायचं झालं तर आपण प्रतिष्ठानच्या मार्फत एज्युकेशन, हायजीन ओके. आणि जे पोलीस प्रशिक्षण आहे त्याच्यासाठी आपण प्रचंड अशी मदत करतो. आणि दरवर्षी आपण मुलींना शालेय किटचं वाटप असेल, हायजीनशी रिलेटेड सॅनिटरी नॅपकिनचं वाटप असेल, त्यांचे स्कूल फीज असतील, अशा बहुतांशी गोष्टी महिलांच्या निगडीत एव्हरी इयर आपण कार्यरत असतो. ओके. आता हे झालं प्रतिष्ठानचे काम. कमिंग बॅक टू विमेन्स वेलफेअर, विमेन्स सेफ्टी. प्रामाणिकपणे उत्तर द्या, खरंच महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये खरंच एक महिला, मुलगी सेफ आहे का? हे जर रॉ आणि अनफिल्टर्ड व्हायचं असेल तर टू बी ऑनेस्ट, जेव्हा पहिल्यांदा माझ्या आकलन क्षमतेला समजेल इतपत, आम्ही 10वीत होतो तेव्हा पहिल्यांदा निर्भया केस लक्षात आली. ओके. आणि तेव्हापासून जी हार्ट व्रेंचिंग म्हणेल मी, म्हणजे अगदी हृदयाला पिळवून टाकणाऱ्या ज्या घटना आहेत, तेव्हापासून जे ऐकतोय ते अगदी रिसेंट 4 वर्षाच्या मुलीपर्यंत होत आलेल्या आहेत. ही आपल्या भारताची, आपल्या देशाची अगदी हे दुर्भाग्य आहे की अजूनसुद्धा अशा काही गोष्टींमध्ये कुठल्या तरतुदी होत नाहीत, ह्या गोष्टी फास्ट ट्रॅकवर जात नाहीत, ह्याच्यात काही पटकन अमेंडमेंट्स होत नाहीत. ह्याच्याविषयी बोलायचं झालं तर मी आवर्जून असं बोलेल की ऑन अ नॅशनल लेवल काय करायला पाहिजे, काय केलं गेलं पाहिजे, ह्याच्या व्यतिरिक्त मला आपल्या लेवलवरती जर काय करायचं असेल तर हे इलस्ट्रेट करताना मला हे सांगायला आवडेल. मी स्वतः एका मुलाची आई आहे. ओके. तर मला असं वाटतं आपण जेव्हा एका मुलीवरती निर्बंध लावतो, म्हणजे आता आधीच्या काळापर्यंत कसं असायचं की या वेळानंतर मुलीने बाहेर पडू नये, मुलींनी असे कपडे परिधान करू नयेत. मला सांगा, त्या 4 वर्षाच्या मुलीला तुम्ही कुठले निर्बंध लावणार आहात? तुम्हाला आजपर्यंत असं वाटत होतं की असे निर्बंध लावल्यावर असे केसेस टाळता येतील, पण आपण रूट कॉजला कधी हातच लावत नाही. रूट कॉज तर ज्यांनी केलाय हे त्याच्या चुकीच्या माइंडसेटमुळे झालेली गोष्ट आहे आणि तो खरं तर या केसेसचा रूट कॉज आहे. तर मला असं वाटते आता खरंच वेळ आलेली की आपण येणाऱ्या जनरेशन्समध्ये हा जो रूट कॉज आहे तो इरॅडिकेट करण्याचा पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. तर तो कसा करावा? मी स्वतः एका मुलाची आई आहे, तर एका जबाबदार आई होईच्या नात्याने मला असं वाटतं जेव्हा मुलांचं शेप करायचं वय आहे, जेव्हा त्यांना स्कल्प्ट करायचे दिवस आहेत, त्यावेळेतच जर त्या मुलाला त्याच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक महिलेचा त्याला मान सन्मान करायला शिकवलं तर मला नाही वाटत की त्याच्या मनात कधीही चुकीचे असे विचार त्याच्या पूर्ण आयुष्यात येतील. कारण जर त्याला लहानपणापासून अगदी तो शाळेत चालला आणि त्याच्याबरोबरची जी केअरटेकर मावशी असेल त्यांनाही तर त्याला आपण आदरातिथ्याने कसं वागायचं हे जर शिकवलं तर मला वाटतंय खूप खूप फरक पडेल ह्या गिनवणे अशा क्राईम्समध्ये. पण असे पण लोक आहेत ना जे बोलूच शकत नाहीत, जे पोलीस स्टेशनला घाबरतात, जे स्वतःचे आबरू वाचवण्यासाठी ह्या गोष्टी बाहेर नाही काढते. माझ्याकडे एक महाराष्ट्र इकॉनॉमिक सर्वेचा एक स्टॅटिस्टिकल डेटा आहे मॅम, ज्याच्यामध्ये 2021ला 5,954 रेप केसेस जनरेटेड आहेत. 2022ला 7,084 केसेस आहेत. 2023 द नंबर इज 7,531.
2024 इट इज 7,940 आणि 2025चा डेटा आहे 3,506. हा फक्त 6 महिन्याचा डेटा आहे. म्हणजे ह्या जे केसेस आहेत ना, हे फक्त रेजिस्टर्ड केसेस आहेत. आता कितीतरी केसेस आहेत जे रेजिस्टर्डच नाही आहेत. आता हा पॉडकास्ट विमेन वेलफेअर, विमेन सेफ्टी या मुद्द्यावर आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी आपण एका हायर लेवलला जाऊन काही गोष्टी नाही बदलू शकत आहे. आपल्या हातात नाही आहेत त्या गोष्टी. व्हॉट अबाउट आपण सोशली आपल्या लेवलला काय पावलं उचलू शकतो की जेणेकरून हा आकडा वाढत चाललाय, हा डिक्रीज कसा होईल, असं म्हणजे तुमचं याच्यावर काय मत आहे? ह्याच्यावर महिला सक्षमीकरण, महिला सबलीकरण हे फॅक्टर्स इंडल्ज होतात असं मला वाटतं. आणि तिसरी गोष्ट ह्यात मी म्हणेल, खरंच मुलींनी फायनान्शियली इंडिपेंडंट होण्याच्या, आता तुम्ही आत्ता मगाशी बोललात मला की आता ठीक आहे तुम्ही येणाऱ्या पिढीला ह्या सगळ्या गोष्टी मॅनरिझम शिकवताय, पण जे ऑलरेडी आत्ता आहेत त्यांचं काय करू शकतो?